गरजेचं होतं. जेव्हा त्यांनी हा विषय तिथे मांडला तेव्हा त्यांनी जर मला माहिती दिला असता तर मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला असता. 21च्या 25 संचालक का करायचे याचा सुद्धा मला प्रतिप्रश्न आहे. त्यांना ती उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे, म्हणून त्यांचं फक्त हे काम रेटून देण्याचं चाललं. महायुतीच्या अध्यक्षाला सहकार्य करायचं या भूमिकेत आम्ही होतो. युती धर्म पाळणं हे मी आधीपासून सांगितलं होतं. त्या पद्धतीनं मी पाळलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही पुन्हा त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की माझ्याकडनं सहकार्य होईल, पण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही. नेहमीप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. एक्झॅक्टली मी तेच म्हणते, ते नुसतंही बोलतायतच का, आता ते करून पण कधी दाखवणार आहे. जर असं असतं तर आज सभासदाच्या हातात माईक असतं ना. ते जर तसं बोलतायत तर त्यांनी आज सभासदाच्या हातात दिले असते. मी प्रश्न विचारणं अपेक्षित नाही, पण सभासदाने विचारणं. जाजम खरेदीचं चेअरमन जे प्रक्रिया पूर्णपणे राबवून केलेलं आहे नितांत खोटं आहे हे मला सांगायला लागेल लोकांना. कारण का जेव्हा मी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला 3 ॲप्लिकेशन दाखवले, कोटेशन ज्यांचे घेतले होते, आणि मला सांगण्यात आलं एनफिनच्याकडनं की फोटो तेवढे काढू नका, कोणाचे कोटेशन झाले त्यांचे. त्याच्यामुळे एक कोटेशन पद्धतीनं खरेदी केले गेले. एवढ्या मोठ्या व्यवहाराची खरेदी कोटेशन पद्धतीनं आणि जर कधी केली असेल तर माझी तुमच्यासाठी आपत्ती पण मागणी आहे की कोणत्या सालात जर अशी खरेदी झाली असेल तर त्याची सुद्धा चौकशी लागावी. माझी नाराजी मी चेअरमनकडे व्यक्त करणारच आहे. मी सभासदांना बोलून दिलं नाही. जे काय मला बोलायचं मी काल पत्रकार परिषदेत बोलले, कदाचित माझी त्या बोलण्यात पण विचारते, पण सभासदांना आज इथे न्याय मिळालेला नाहीये. सभासद इथे सकाळपासून उभे आहेत, पण त्यांना सगळा माईक पण देण्यात आला नाही. हे मामा विदाऊट माईकचे बोलत होते बराच वेळ, पण त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देण्यात आलेलं नाही. तर मला अशी अपेक्षा होती की किमान त्यांनी कोण बोलतंय आणि त्यांना बोलायचं आहे का, इतकं तरी विचारपूस करायला हवी त्यांची. पण अजून 6 महिने त्याच्यामुळे निवडणुकीविषयी काय सांगू शकत नाही. कारण काल पण म्हटलं राजकीय परिस्थिती कायमसारखी राहत नाही, राजकीय परिस्थिती बदलत असते. त्यामुळं 6 महिन्यानंतर काय घडणार हे मला माहिती नाही. पण जर मुश्रीफ साहेब ठामपणे सांगत असतील ते महायुतीचाच पॅनल करणार आहे, तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांना तेवढाच सन्मान ते देतील का याच्यावरती मला शंका आहे. बघा, मी जे काही काल प्रश्न पत्रकार परिषदेतून उपस्थित केले त्याच्यावरती त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही जेव्हा उत्तर देत असता तेव्हा ते जर एक्सप्लेनेशन मला समाधानकारक नाही वाटलं तर मला पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रतिप्रश्न विचारण्याची तुम्ही संधी द्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा म्हणता की वहिनी तुमचा असा आक्षेप होता, तुमचा विरोध आहे 21चे 25 संचालक करायला, पण हे त्याचं कारण आहे, तुम्हाला हे कारण समाधानकारक वाटतं का? मग मी सांगितलं असतं की हे कारण मला समाधानकारक वाटत नाही, त्याच्यावरती माझा प्रतिप्रश्न. याला सभा चालवणं म्हणतात किंवा याला रिस्पेक्ट देणं म्हणतात. हे रिस्पेक्ट जरी दिला असता तरी सुद्धा चांगलं वाटलं असतं. ठीक आहे, धन्यवाद.